विजय भाटकर सुद्धा आपल्या सोबत आहे। विजयजी, बॉलिवूड मधला एक अतिशय असा हरहुन्नरी अभिनेता हे काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत। विजयजी, तुमचे सुद्धा त्यांच्याशी अनेकदा परिचय झाला असेल जवळून, आपली प्रतिक्रिया। हॅलो, हा विजयजी, आवाज येतोय माझा? हा, म्हटलं धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे आणि एक असं उमदं नाव होतं बॉलिवूड सृष्टीमधलं आणि अखेर ते काळाच्या पडद्याआड गेलंय। आपला सुद्धा जवळून परिचय झालाच असेल त्यांच्याशी, काही आठवणी आहेत का तुमच्या आणि त्यांच्या? तेजाबच्या काय पहिलं म्हणजे त्यांना श्रद्धांजली, खूपच दुःखद बातमी आहे। आता 12 दिवस ते लढत होते आणि वाटत होतं की अजून ते राहतील, पण नाही, दुर्दैवाने त्यांचं दुःखद निधन झालंय। पुन्हा एकदा श्रद्धांजली। तेजाबच्या काळात म्हणजे जो सुरेश ओबेरॉयचा रोल होता ते त्यांनी केला होता। आमच्याबरोबर एक सीन त्यांनी केला होता, एक कोर्टातला सीन होता आणि तेव्हा आम्ही तर खूप नवखे होतो, खूप, 87 सालची गोष्ट आहे। आणि ते सगळ्यांसमोर उभे राहून कैमरा मैंने सांगते ये लाइट ठीक नहीं, ये लाइट मेरे नोज पे लग रहा है, फेस पे नहीं आ रहा है, नोज पे लग रहा है, टॉप लाइट थोड़ा उसको डाउन करो। एवढा दिग्गज माणूस, म्हणजे नुसतं अभिनय, डायलॉग असं नाही तर स्वतःचं लाईट कसं घ्यायचं तर तेही त्यांना होतं। त्यांचा एक चेहरा मार्क केला तर एक चेहरा त्यांचा लेफ्ट का राईटचा चेहरा थोडासा डिफेक्टिव्ह होता, तर ते म्हणायचे हा लाईट मला इथून देऊ नका। इतक्या वर्षात आपल्याला कळलं नसेल तर तुम्ही माझे सूक्ष्म निरीक्षण केलं तुम्हाला कळेल, मग एक चेहरा लहान आहे एका बाजूचा, असा दिग्गज माणूस। आणि त्याच्यानंतर आम्ही बसलो होतो गप्पा मारत, किती गोष्टी म्हणजे जसं काय ओचडी बोलत होते, जे काय बोलतील तो अनुभव आम्हाला मिळवतो, जे काय बोलतील ते अभिनय म्हणा, प्रोड्युसर्स म्हणा, एक विनोदी किस्से म्हणा, फार नाही बसू शकलो, पण जॉनी बाईमुळे आम्ही अर्धा पाऊण त्यांच्यावर बसलो होतो। असं वाटत होतं की आमच्याबरोबर हे दिवसभर राहायला होते, महिनाभर राहायला हवं, आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकता आल्या। पण विजय, हा बोला। पण विजयजी, तुम्ही आता जे काही धर्मेंद्र यांच्याबद्दलच्या गोष्टी सांगितल्या, म्हणजे अत्यंत बारकाईने निरीक्षण असायचं या माणसाचं, आणि आत्ताच्या काळामध्ये जे काही नट असतील त्यांच्या काळातले किंवा त्यांनी त्यांच्यासोबत काम केलेलं असेल, अशी कुठल्या गोष्टी त्यांच्याबद्दलच्या अभिनयाच्या क्षेत्रातल्या शिकण्याजोग्या होत्या आणि त्याचा इम्पॅक्ट तुमच्यावरती सुद्धा झाला होता? मला शिकण्याची एक गोष्ट म्हणजे जो पंजाबी माणूस, तो शीख माणूस, त्या उच्च प्रतीचा तो उच्च प्रतीच्या उर्दू बोलायची, उर्दू, त्या माणसाने उर्दू शिकवलं, त्यामुळे त्याचं हिंदी इतकं छान होतं, त्यांचं हिंदी छान होतं, म्हणजे ते शिकण्यासारखं होतं। आज अमेरिका म्हणून खरंच बऱ्याच, म्हणजे आम्ही बच्चन साहेबांबरोबर काम केलं, नाही सगळ्यांना बरोबर काम केलं। ती जी पिढी होती ना, ती पिढी म्हणजे जन्मजातच ते हुशार होईल, कारण ह्या लोकांनी मॅन्युअल काम खूप केलंय, खूप बातीत काम केलेलं आहे। आता तर कसं डिजिटल टेक्निकली सगळं आहे ना, त्याने इतकं मॅन्युअली काम केलंय ना, त्यामुळे ते खूप शिकले। त्याच्यातली आमची शेवटची पिढी तर आमची असेल, जे आम्ही मॅन्युअली काम केलेलं आहे। खरंय विजयजी, त्यामुळे अत्यंत हिमॅन, म्हणजे बॉलिवूडचा हिमॅन अशी त्यांची ओळख होती आणि आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे। धन्यवाद आपण दिलेल्या अधिक माहितीबद्दल आणि आपण आपल्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल।